Hi everyone, my name is Pranjal and I welcome you all to my YouTube channel. So today is my very first cooking video and I thought why not make it a bit more challenging. So I'll be cooking all the meals for an entire day. Yeah, right from breakfast till dinner, I'll be cooking everything. It's not like I haven't cooked before. I have cooked, but not for an entire day. So this is gonna be challenging, a bit hectic, and maybe a bit messy. But I promise you all that it will be fun. And I already have a plan in my mind. For breakfast, I'll be making paneer paratha. For lunch, I have planned to make kadhi khichdi, and for evening snack I'll be making avocado toast, and for dinner I'll be making my favorite white sauce pasta. So now without any further ado, let's get started with the video. गुड मॉर्निंग गाईज, आली आहे मी किचनमध्ये आणि नाव आय स्टार्ट विथ ब्रेकफास्ट. ब्रेकफास्टसाठी मी बनवणार आहे पनीर पराठा. सो लेट मी शो यू द इन्ग्रेडियंट्स. सो गव्हाचं पीठ मळून ठेवलं आहे, ग्रेटेड पनीर, देन वी हॅव ऑनियन्स, हे ना लसूणची पात आहे, देन वी हॅव ग्रीन चिली अँड कोरिएंडर. सो आता बाउलमध्ये टाकूया आपण ग्रेटेड पनीर, कोरिएंडर, हे सगळं जे काही चॉप केलं ते सगळं ह्यातच टाकायचं आहे. हे सगळं आता नीट मिक्स करून घेऊया. आय ॲड सम स्पायसेस. आहे गरम मसाला, लाल तिखट आणि मीठ. तर आता हे आतलं जे मिश्रण आहे ते रेडी झालं आहे आणि एवढं बनवण्यास मला ऑलरेडी घाम फुटला आहे. अजून तर मी गॅस पण चालू नाही केला आहे, बट आता मी पराठे लाटायला चालू करते. Very stressful this is. My paratha is ready. एकदम प्रॉपर गोल गोल झालाय आणि छान दिसतं. मी टाकणार तव्यावर. आता हे वन साईडने शिजल्यानंतर पलटल्यावर थोडंसं तूप लावते मी, आणि दुसऱ्या साईडने शिजल्यावर पलटल्यावर परत तूप लावायचं आणि मग पराठा इज रेडी. गाईस, पराठा रेडी झालेला आहे. This is how it is looking. Time to serve. चलो टेस्ट. काका करणार टेस्ट. Nice taste. थँक यू. Thank you very much. मी पण आता टेस्ट करते. लेट्स सी. एकच पराठा बनवलाय मी. आता बाकीचे पण बनवतोय पटापट, कारण सगळ्यांना ऑलरेडी खूप भूक लागली आहे. बट दिस टर्न्ड आउट रिअली गुड आणि आवडला सगळ्यांना. सो सगळे पराठे रेडी झाले आहेत. हां, ब्रेकफास्ट इज डन. माझ्या मावशीने पण नंतर मला थोडी हेल्प केली.
लाटायला, कारण खूपच वेळ लागत होता. सो आता झालं आहे सगळं आणि मला ऑलरेडी खूप थकायला झालं आहे. माझा अवतार खूपच विचित्र झाला आहे, बट ठीक आहे, दॅट्स फाईन. I'll take some rest, I'll freshen up, and then I'll start preparing for the lunch, and I'll see you then. आय एम बॅक इन द किचन आणि मी आता लंचची तयारी सुरू केली आहे. लंचसाठी मी बनवते आहे कढी खिचडी आणि त्यासाठी जे राईस आणि डाळ लागणार आहे ते मी ऑलरेडी भिजवून ठेवलं आहे. बाकी जे काही वेजीज लागणार आहेत, अनियन, कोरिएंडर, मिरची, ते सगळं मी आता चॉप करते आहे. ते झालं की आय विल स्टार्ट मेकिंग खिचडी आणि त्यानंतर मग मी कढी बनवेन. सगळं रेडी आहे. आय हॅव चॉप्ड सम अनियन्स, कोरिएंडर, ग्रीन चिली अँड मी हे लसूणची पात परत यूज करते आहे बिकॉज त्याची टेस्ट खूप छान लागते आणि मी थोडं लसूण पण ठेचून घेतलं आहे. मी आता प्रेशर कुकरमध्ये टाकलं आहे ऑइल, कांदा, मिरची, जी लसूणची पात होती ती, आणि लसूण आणि थोडं जिरं टाकलं आहे. कांदा शिजला आहे. आता मी त्यामध्ये टाकणार आहे थोडीशी हळद, अँड थोडासा गरम मसाला. मसाले टाकल्यानंतर असं दिसतं आहे आणि कांदा पण नीट शिजला आहे. आता मी यात टाकणार आहे भिजवलेलं तांदूळ आणि डाळ. मी आता ह्यात थोडी कोथिंबीर टाकते आहे आणि मग ह्याला 2-3 शिट्ट्या झाल्या की हे रेडी होणार खिचडी. मी आता कढी बनवायला स्टार्ट करते आहे. ह्या पातेलीत थोडंसं पाणी घेतलं आहे आणि ह्यात मी आता हे पूर्ण दही टाकणार आहे अँड हे नीट मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मग हे मिक्स झालं की त्यात मी थोडंसं बेसन टाकते आहे, कारण त्याने कढीला थोडीशी कढीची कन्सिस्टन्सी थोडी जाड होईल, एकदम पातळ नाही होणार कढी. ह्या 3 गोष्टी मी आत्ता मिक्स करून ठेवते. I started by heating some oil in a pot. Once hot, I added mustard seeds and cumin seeds and let them splutter. Then I added a pinch of asafoetida, followed by curry leaves, finely chopped onions and garlic. After sauteing everything well, I added turmeric powder. Once it was nicely cooked, I poured in the mixture of water, dahi and chickpea flour. This is looking good. आता मी ह्यात टाकणार आहे कोथिंबीर आणि ह्याला चांगली उकळ आली की आय टर्न द गॅस ऑफ अँड आवर कढी इज रेडी. कढीला मस्त उकळी आली आहे आणि खिचडी पण अजून शिजती आहे. अजून मे बी 5 मिनिट्स आणि विल बी डन. रेडी झालं आहे कढी आणि खिचडी दोन्ही पण. आय एम सो हॅपी कारण वास खूप छान येतोय. मी फर्स्ट टाइम असा एक्सपेरिमेंट केलं, काहीतरी वेगळं बनवलं आहे. नाहीतर मी पोळी भाजी आय हॅव कुक्ड बिफोर, बट दिस इज लाईक कम्प्लिटली न्यू. टाइम टू सर्व. आणि थोड़ा एक पापड़. डन. बताओ कैसा हुआ है. So tasty. It's simple but so tasty. हा हा थँक्स. फर्स्ट टाइम खाते मी, पण खूप छान. लंच पण झालं आहे आणि माझी हालत खराब झाली आहे गरमीने. दिस इज रिअली टायरिंग बिकॉज ऑफ द हीट, बाकी काही नाही. सो आता लंच झालं आहे. आय हॅव माय लंच अँड देन अगेन फॉर इव्हनिंग स्नॅक्स आय एम थिंकिंग ऑफ मेकिंग आवोकाडो टोस्ट. तर त्यासाठी पण मला सगळं सामान रेडी करायचं आहे आणि मग डिनर पण आहे. इट्स अ बिग चॅलेंज टू कुक ऑल द मील्स, बट लेट्स सी what happens next.
गुड इव्हनिंग. नाव इट्स टाइम फॉर इव्हनिंग स्नॅक्स आणि मी बनवतीये आवोकाडो टोस्ट. परत सगळे इन्ग्रेडियंट्स रेडी ठेवलेत मी. लेट मी शो यू गाईस. दिस इज अ व्हेरी सिम्पल येट टेस्टी रेसिपी. सो त्यासाठी मी 2 आवोकाडो घेतलेत. सम चीज स्लायसेस अँड चीज क्यूब्स, मियोनीज, टमॅटोज, अनियन्स, लेमन, चिली आणि व्हीट ब्रेड. सगळं चॉपिंग झालं आहे. मी कांदा एकदम बारीक चिरून घेतला आहे. टोमॅटो पण बारीक चिरून घेतला आहे आणि ग्रीन चिली. मी आवोकाडोला कट करून घेते. आय होप हा चांगला येस परफेक्ट. आता हे आवोकाडोज मॅश करूया. वा लॉल. अयो नको यार, टू मच एफर्ट. हे मॅशच होत नाही. आता आवोकाडो मॅश करून झालंय. आता मी यामध्ये टाकणार आहे चॉप्ड अनियन, चॉप्ड टोमॅटो अँड ग्रीन चिली. अँड आता हे सगळं नीट मिक्स करून घ्यायचं आहे. तो हे सगळं टाकल्यावर जे गुआकामोले आहे ते खूप जास्त टेस्टी लागतं. सो आय एम जस्ट ॲडिंग लाईम ज्यूस इन इट. द गुआकामोले इज रेडी. नाव लेट्स मेक द टोस्ट. तर टोस्टसाठी मी यूज करते हे द हेल्थ फॅक्टरीचे 0 मैदा होल व्हीट ब्रेड. हे खरंच खूप चांगले क्वालिटीचे ब्रेड्स आहेत. इन्स्टेड ऑफ मैदा ब्रेड यू कॅन ऑलवेज हॅव दिस वन, अ हेल्दियर ऑप्शन. सो मी आता ब्रेडवर गुआकामोले आणि चीज स्लाइस ठेवली आहे. आणि हे आता आपण चांगलं टोस्ट करून घेणार आहोत. हे ऑलमोस्ट शिजलं आहे. ह्याच्यावर मी आता थोडा ऑरेगॅनो टाकणार आहे आणि चिली फ्लेक्स. दॅट्स इट. नाव लेट्स डू द टेस्ट टेस्ट. कसं झालं आहे? लुक्स तो क्वाईट गुड. अँड इफ यू लाईक द टेस्ट ऑफ आवोकाडो यू आर लाईक सिरियसली गॉना लाईक दिस. मला तरी आवडते. सो आय लव्ह आवोकाडो टोस्ट अँड मी हीच रेसिपी फॉलो करते. सो लेट्स सी दिस टाईम हाऊ इट हॅज टर्न्ड आउट. खूपच गरम. मी ऑलरेडी केलं टेस्ट. The amount of guacamole that I've added and the cheese is going perfectly. I have no words. मला हे खूप आवडतं. मी सगळ्यांना हे खायला बनवून देते. मम्मा आता मला हेल्प करते थोडी चॉपिंगमध्ये, कारण मी खूपच थकली आहे. चॉपिंग झालं की मग आय स्टार्ट मेकिंग पास्ता. मम्मा से हाय. हाय. वेलकम बॅक. इट्स डिनर टाईम नाव आणि मी बनवते व्हाईट सॉस अल्फ्रेडो पास्ता. अगेन आय एम कुकिंग दिस फॉर द फर्स्ट टाईम. सो लेट्स से मी यूट्यूबवरून काही व्हिडिओज बघितलेत फॉर रेफरन्स, तर मी ते फॉलो करून बनवणार आहे. इट्स ॲक्च्युली टू लेट नाव आणि खूप झोप पण येते ऑलरेडी. बट दिस इज द लास्ट थिंग दॅट आय हॅव टू मेक आणि मग विल बी डन फॉर द डे. लेट्स स्टार्ट. आय एम युझिंग दिस व्हीट पेने पास्ता आणि मी आता हा पास्ता बॉईल करून घेणार आहे. आय हॅव ॲडेड a bit salt and oil to the pasta so that the pasta doesn't stick आणि ते एकदम नीट शिजेल. Now let's wait till our pasta boils. So माझा पास्ता बॉईल होत आहे आणि मी वेजीज सॉटे करून घेतले आहेत. Perfect. It has cooked perfectly. I started by adding some oil in the pan, then added maida and mixed it well to form a base. Slowly poured in milk and kept stirring to get a smooth, creamy sauce.
Then I added oregano and chili flakes for that extra flavor. Next, I added diced mozzarella cheese and gave it a good mix until it melted beautifully. After that, I tossed in the sorted veggies, added a little pasta water, and then the boiled pasta. Also added some sweet corn for extra texture. And just like that, my creamy white sauce pasta is ready. माझी हालत खूपच खराब झाली आहे. And I'm done for the day. Now I'll let this cook for some time आणि मग मी सर्व करून I'll show you guys. All the meals are done finally. I'm so happy that all the meals turned out so tasty, and I'm so glad that I decided to make this video because I didn't know that I can cook such good food. So I think I really enjoyed making this video, and I would like to make such videos. And this time I didn't really select a very unique or very new recipes because this was my very first cooking video, but I would really like to experiment and try some unique and out of my comfort zone recipes. So I'll make sure to add some new recipes to my videos. Yeah, that's it for this video. If you guys liked it, don't forget to share, comment and subscribe to my channel, and thank you for watching. Bye.